महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा शाखा नांदेड, प्रदेश तेली महासंघ शाखा नांदेड, तेली सेना महाराष्ट्र शाखा नांदेड, तेली समाज सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीने नांदेड शहरात श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। जयंती निमित्त नांदेड शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली। केमिस्ट भवन येथे जयंती सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। तसेच जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी तेली समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यांची जयंती साजरी करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे समाज संघटित व्हायला पाहिजे। जे संताजी जगनाडे महाराजांनी कार्य केलेले आहे याची माहिती आजपर्यंत भरपूर इतर समाजामध्ये पोहोचलेली नाही। कारण का संताजी जगनाडे महाराजांचे मुख्य कार्य म्हणजे काय असेल तर संत तुकाराम महाराजांची अभंग गाथेला तारणारे आणि संत तुकाराम महाराजांना सुद्धा त्यांच्या उपोषणापासून परावृत्त करत आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर आणि तुकाराम महाराजांचे प्राण वाचवणारे म्हणजे संताजी जगनाडे महाराज। तेव्हा या अज्ञात असलेल्या संतांविषयी माहिती समाजाला तेवढी नाही। जर संताजी जगनाडे महाराजांनी तुकाराम महाराज ज्या वेळेला उपोषणाला बसले होते त्यानंतर जर आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यांना ज्ञात असलेल्या अभंगाची रचना करून त्याला व्यवस्थित त्याची मांडणी करून आणि इतर परिसरामध्ये फिरून जर परत ती अभंग गाथा तयार केली नसती तर आज घडीला आपल्याला उपलब्ध असलेली अभंग गाथा कळाली नसती। त्यामुळे संत तुकाराम महाराज आपल्याला कळाले नसते, त्यांचे विचार आपल्याला कळाले नसते। असे महान कार्य करणारे थोर संत म्हणजे संताजी जगनाडे महाराज याची माहिती संपूर्ण भारतातल्या लोकांना करून देण्याच्या उद्देशाने आणि तेली समाजातील लोकांना सुद्धा एकत्रित आणून त्यांना सुद्धा आपल्या समाजातील संतांविषयी माहिती करून देण्याच्या उद्देशाने हा जयंती सोहळा आम्ही या ठिकाणी साजरा केला। आज तेली समाज संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने जे जगातलं सगळ्यात असं मोठं दान ते म्हणजे रक्तदान, दानात दान श्रेष्ठ दान ते म्हणजे रक्तदान। आणि ज्या आमच्या संताजी महाराजांनी सांगितलेली जी काही संकल्पना आहे विचार आहे त्या विचारावर चालत की रक्तदानाचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। कारण म्हणतात ना जगायचं तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे, थोडं रक्त दुसऱ्यासाठी आपलं पण पाहिजे, खरंच जीवन जगू गड्या असं आपल्यालाही म्हटलं पाहिजे। ही शिकवण संताजी जगनाडे महाराजांनी त्यांच्या वेगवेगळ्या अभंगातून दिलेली आहे। त्यांच्याच या विचारावर या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन आणि या ठिकाणी केलेलं आहे।